Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. पंढरपुरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडक्या भावांसाठी एका योजनेची घोषणा केली आणि त्यानंतर या योजनेसंदर्भात वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते उपस्थित होऊ लागलेले आहेत। एकंदरीतच या योजनेचं स्वरूप काय असणार आहे आणि या योजनेच्या अटी काय असणार आहे, पात्रता काय असणार आहे, कुठल्या युवकांच्या अकाउंटमध्ये किती पैसे जमा होणार आहेत हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। सगळ्यात पहिल्यांदा तर या योजनेचं जे नाव आहे ते म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं या योजनेचं नाव असणार आहे आणि या योजनेअंतर्गत तुम्ही जर 12वी पास असाल तर तुमच्या अकाउंटमध्ये 6,000, तुम्ही जर ITI किंवा पदविका असाल तर तुमच्या अकाउंटमध्ये 8,000, त्याचबरोबर पदवीधर किंवा पदव्युत्तर तुम्ही असाल तर तुमच्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये जाणार आहेत। पण आता हे कुठल्या मुलांना मिळणार आहेत, हे कुठल्या लाडक्या भावांना मिळणार आहे, तर यासाठी तुम्हाला एक प्रशिक्षण कालावधी तुमचा असणार आहे, एक ट्रेनिंग पिरियड। म्हणजे तुमच्याकडे जर नोकरी नसेल तर तुम्हाला एखाद्या कंपनीमध्ये ट्रेनिंग घ्यायची आहे आणि त्या ट्रेनिंग पिरियड दरम्यान तुमच्या अकाउंटमध्ये जे आहे ते जो पात्र उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होणार आहेत। आता यासाठी पात्र कोण असणार आहे, कुठल्या अटी असणार आहेत ते जाणून घेणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये। सगळ्यात पहिल्यांदा तर पात्र कोण असणार आहे हे थोडक्यात आपण जाणून घेऊयात। याचा सविस्तर व्हिडिओ आम्ही केलेलाच आहे। तुमचं किमान वय 18 व जास्तीत जास्त वय 35 वर्ष असावं, तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असायला हवा, तुमचं बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक असायला हवं, हे सगळ्या याच्या अटी असल्या। त्याचबरोबर एक यांची सरकारची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे, तिथे तुम्हाला रजिस्टर करायचं आहे, तुमच्याकडे एक एम्प्लॉय ID येईल, तेव्हाच तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल। आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या या योजनेचं स्वरूप काय आहे, तुमच्या प्रशिक्षण कालावधी दरम्यान तुम्हाला कुठले रूल्स फॉलो करायचे आहेत ते सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे। सगळ्यात पहिल्यांदा या GR मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तेच आपण जाणून घेऊयात। प्रशिक्षण कालावधीमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये कशा प्रकारे पैसे जातील, काय रूल्स आहेत। या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या योजनेसाठीच्या संकेतस्थळावर नोंदणी करणं आवश्यक आहे। कौशल्य विकास एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे आणि त्या वेबसाईटवर तुम्हाला अप्लाय करायचं आहे। त्यानंतर आस्थापना उद्योग महामंडळामार्फत विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना आस्थापना उद्योग महामंडळ यामध्ये प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येईल। इथे असं सांगण्यात आलेलं आहे की एक कंपनी असणार आहे, आस्थापना उद्योग असेल, महामंडळामार्फत ज्या उमेदवार आहेत, जी मुलं आहेत ज्यांना अनुभव नाहीये कुठलाच नोकरीचा, त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, त्यांना ट्रेनिंग देण्यात येणार आहे। या योजनेअंतर्गत उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीमध्ये कार्य प्रशिक्षणाद्वारे कुशल अर्धकुशल प्रकारचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे। तुम्हाला व्यवस्थित प्रकारे ट्रेनिंग देण्यात येणार आहे असं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। हा जो प्रशिक्षणाचा कालावधी असणार आहे हा एकूण 6 महिन्यांचा असणार आहे। सदरच्या 6 महिन्यांच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्या वेतन देण्यात येणार आहे आणि या 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये तुम्हाला शासनाकडून हे स्टायफंड देण्यात येणार आहे। जे पैसे आहेत ते तुम्हाला या 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये देण्यात येणार आहे। प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येईल। तुम्ही जेव्हा 6 महिने हे प्रशिक्षण पूर्ण कराल तेव्हा तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा देण्यात येणार आहे आणि या सर्टिफिकेटच्या माध्यमातून तुम्ही दुसऱ्या ठिकाणी प्रत्यक्ष नोकरीसाठी एम्प्लॉय म्हणून सुद्धा अप्लाय करू शकता असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील। याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे ज्या कंपनीमध्ये तुम्ही ट्रेनिंग घेताय त्या कंपनीला जर तुम्ही आवडलात, तुमचं काम आवडलं तर ती कंपनी तुम्हाला एम्प्लॉय म्हणून सुद्धा त्या कंपनीमध्ये ठेवू शकते, त्यांच्याकडे ठेवू शकते असं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना किमान वेतन कायदा, राज्य कामगार विमा कायदा, कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा, कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा लागू राहणार नाही। या कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे तुम्हाला तुमच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे स्टायफंड दिलं जाणार आहे। तुम्ही जर 12वी पास असाल तर तुम्हाला 6,000 रुपये, ITI किंवा पदविका असाल तर तुम्हाला 8,000 रुपये, पदवीधर किंवा पदव्युत्तर असाल तर तुम्हाला 10,000 रुपये असं एकूण तुम्हाला पैसे दिले जाणार आहेत। यानंतर या योजनेअंतर्गत
उपरोक्त तक्त्यात नमूद दरमहा विद्यावेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना अदा करण्यात येईल। प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींची दैनिक हजेरी संबंधित आस्थापना उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल। सदर ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणार्थींचे विद्यावेतन प्रशिक्षणार्थींच्या थेट बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने जमा होईल। आता इथे असं सांगण्यात आलेलं आहे तुमची जी हजेरी असणार आहे म्हणजे तुम्ही फक्त जर एका दिवशी अब्सेंट असाल तरी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जातील असं नाही। तुमची रोजची जी हजेरी असणार आहे ती सुद्धा हा जो तुमचा ट्रेनिंग पिरियड आहे या पिरियड दरम्यान ती नमूद केली जाणार आहे, ती जी आहे ती ऑब्झर्व केली जाणार आहे। तुम्ही जर अब्सेंट असाल तर तुमचे पैसे कट केले जातील असं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। विद्यावेतनामध्ये संबंधित उद्योगामार्फत जाहीर केलेली सुट्टी व अनुज्ञेय रजा यांचा अंतर्भाव राहील। उद्योजक उमेदवारांना सदर विद्यावेतन व्यतिरिक्त अधिकचे विद्यावेतन देऊ इच्छित असेल तर सदरची वाढीव रक्कम उमेदवारांना अतिरिक्त स्वरूपात देऊ शकेल। म्हणजे तुम्हाला जो स्टायफंड आहे त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा पैसे मिळू शकतात। या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून 10 दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर संबंधित प्रशिक्षणार्थीस त्या महिन्याचे विद्यावेतन अनुज्ञेय राहणार नाही। तुम्ही जर 10 दिवसांपेक्षा जास्त अब्सेंट असाल तर तुम्हाला जे आहे ते याचं वेतन मिळणार नाहीये, तुम्हाला स्टायफंड मिळणार नाहीये। तुमची अब्सेंटी जर कंटिन्यू लागली तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाहीये असं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। एकूणच बाकी ह्या सगळ्या GR मध्ये अतिशय वेगळ्या अटी देण्यात आलेल्या आहे, पण महत्त्वाच्या याच अटी असणार आहे। जर तुम्ही अब्सेंट असाल तुमची जी प्रेझेंटी आहे ती रोज आहे ती ऑब्झर्व केली जाणार आहे, ती रोज घेतली जाणार आहे आणि त्या दरम्यान तुमचं जे काम आहे ते ऑब्झर्व केलं जाणार आहे। तुमचं काम जर चांगलं असेल तर त्या कंपनीमध्ये तुम्हाला एम्प्लॉई म्हणून सुद्धा घेण्यात येणार आहे। एकूणच या काही अटी होत्या। तुम्हाला या योजनेसंदर्भामध्ये प्रशिक्षण कालावधी असणार आहे आणि त्या प्रशिक्षण कालावधीमध्ये 12वी पास असेल, ITI असेल, त्याचबरोबर तुम्ही जर कुठली पदवी घेतलेली असेल त्यानुसार तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे मिळणार आहेत। एकूणच तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटतं, तुमचे काही प्रश्न या योजनेसंदर्भात असतील तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद।